नमस्कार, कसे आहात आपण? मैथिलीज फूड स्टॉकमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत रताळ्याचा किस. बटाट्याचा नव्हे बरं का. उपासाला सारखी खिचडी, बटाट्याचा किस, वेफर्स, वऱ्याचे तांदूळ खाऊन कंटाळा आलाय ना? चला तर मग करूयात रताळ्याचा किस. रताळी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. त्याला भरपूर माती असते कारण ते शेवटी खाली जमिनीत येतं. त्याचं साल काढायचं आहे आणि मोठा किसणीच्या मोठे होल आहेत त्यानं तो किसून घ्यायचा आहे. आणि असा पाण्यामध्ये तो चांगला 5-6 वेळा तरी धुवायचा आहे, जेणेकरून त्याची माती आणि स्टार्च पूर्णपणे निघून जाईल. मग तो असा चाळणीत ओतायचा आहे. जोवर त्याचा रंग बदलत नाही, म्हणजे काळेपणा आणि पिवळेपणा जात नाही, तोवर तो धुवून घ्यायचा आहे. म्हणजे त्याला अजिबात माती राहणार नाही आणि मुख्य त्याच्यातलं सगळं स्टार्च निघून जाईल. तुम्ही इथे बघू शकता, मी तर खरं चाळणीत घालून सरळ नळाखालीच तो धरलेला आहे. आणि बघा, जसं जसं हाताने सोडून मी धुते तसं तसं त्याचं स्टार्च आणि रंग बदलत चालला आहे. स्टार्च निघून गेलेला आहे पूर्ण. अगदी सुंदरपैकी तो स्वच्छ आणि पांढरा दिसायला लागलेला आहे. आता काय करायचं आहे, जोवर आपण तो कढईत टाकत नाही तोवर पाण्यात ठेवायचा आहे, कारण नाहीतर तो काळा पडतो. त्याच्यामध्ये असं पाणी घालून आपण तो आपली इतर तयारी होऊस तर असाच ठेवून देणार आहोत. आता गॅसवर कढई ठेवायची आहे. तूप 2 ते 3 चमचे, अगदी काही त्याला प्रमाण नाही आहे. साधारण फोडणीला एवढ्या किसाला 2-3 चमचे तूप बास होतं. तूप चांगलं तापलं की त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहेत, तडतडले की मिरच्यांचे तुकडे टाकायचे आहेत. आणि त्याच्यात नंतर आपण जो चाळणीत किस टाकून घेतलेला आहे, म्हणजे पाण्यात ठेवला होता, तो चाळणीत टाकायचा आहे. सगळं जास्तीचं पाणी निघून जाईल, ओलेपणा राहील. तो पूर्ण किस आपण आता या कढईमध्ये टाकणार आहोत आणि त्याला परतून घेणार आहे. आता तुम्हाला जर इथे मिरच्या नसतील घालायच्या, तुम्ही तिखट घालू शकता. त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे, म्हणजे वाफेने तो लवकर शिजतो. तसंच तुम्ही कोथिंबीर, आलं आणि मिरच्या यांचं वाटण त्याला लावू शकता. पण उपासाला ज्यांना कोथिंबीर चालत नाही त्यांनी नाही घालायची आहे. आता बघायचं आहे चिमटीत धरून असा तो दाबला जातो आहे का, त्याचं पीठ होतं आहे का. हे बघा किती छान शिजला आहे. लगेच त्याचे म्हणजे असा पिठूळमय, म्हणजे असा दाबला जातो आहे तो. तर आता असं झालं की मग त्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुम्हाला चमचमीत हवं असेल तर थोडं तिखट घाला. दाण्याचा 2 ते 3 चमचे कूट घालायचा आहे. ओला नारळ घालायचा आहे. जिऱ्याची पावडर जर तुम्हाला घालायची तर ती पण घालू शकता. परत झाकण ठेवून एक वाफ आणायची आहे आणि बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे. त्याच्यावर थोडं लिंबू पिळायचं आहे, मग छान लागतो. कोथिंबीर, खोबरं घालून त्याला गार्निश करायचं आहे. आणि देताना जर तुम्हाला दही आवडत असेल तर दह्याबरोबर देऊ शकता. अगदी सोपा आहे, करून पाहायला काय हरकत आहे ना. माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका. तसंच माझा यूट्यूबवरील चॅनलवर, फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत असंच भेटूयात, अशीच एक छोटीशी रेसिपी घेऊन. तोवर अर्थातच खात राहा, पीत राहा, मजेत राहा, आनंदित राहा. अच्छा, बाय बाय, नमस्कार.